नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण चिकनची भाजी बघणार आहोत. तर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं होतं चिकन मी 2 पाण्यानं. आणि त्यात हळद आणि मीठ घालून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला आता आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे. आणि एक अर्धा तास आपण हे असंच ठेवणार आहोत, हे सगळं मिश्रण मुरण्यासाठी. व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे सगळं. आणि अर्धा तास आपण हे असंच ठेवणार आहे. मग आपण रेसिपी बघूया. चिकन आता फोडणीला घालूया आपण. पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. 1-2-3 चमचे असं तेल घालून घ्यायचं आहे. कांदा आपण यामध्ये परतून घेणार आहोत. कांदा छान असा गुलाबी कलरवर परतून घ्यायचा. कांदा तर परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये चिकन घालूया. हे चांगलं परतून घेऊया. पाणी सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आपल्याला चांगलं. याच्यावर घालायचं आपल्याला ताट घालायचं आहे. वाफेने छान याला पाणी सुटतं. ताटावर पाणी घालून गरम करून तेच मग आतमध्ये ओतायचं आहे. परत आपल्याला ताटावर पाणी ठेवायचं. असं करतच आपण हे चिकन सगळं शिजवून घेणार आहोत. चिकन आपलं शिजलेलं आहे. 20 मिनटं झालेले आहेत मी शिजायला ठेवलेलं होतं. चेक करूया. शिजलेलं आहे. तसं मसाल्यासाठी आपण कांदा परतून घेतो तव्यामध्ये. तीळ भाजून ठेवलेले आहेत. खोबरं, तीळ, कांदा, आलं लसूण कोथिंबीर हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. ते करून घेते. चिकनला आता फोडणी घालूया. तेल घेतलेलं आहे 3 चमचे. हा मसाला घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये खोबरं, तीळ आणि कांदा आपण बारीक केलेला होता मिक्स करून दिला. आलं लसूण कोथिंबीरची मी आधीच पेस्ट केली होती. आपण चिकनला लावलेली होती, ती आपली राहिलेली होती. तुम्ही यात मी आलं लसूण कोथिंबीर घातलेली नाही आहे. तुम्ही यामध्ये ती घालू शकता. खडे मसालेसुद्धा घालू शकता. तर माझ्याकडं घरचाच गरम मसाला आहे, त्यामुळे मी ते खडे मसाले घातले नाही. आणि आमचं तिखट आहे कोल्हापुरी तिखट, त्यामध्ये पण बऱ्यापैकी खडे मसाले सगळे असतात. म्हणून वरून मी जास्तीचा मसाला घातलेला नाही. हा मसाला आपण चांगला भाजून घेऊया. मसाला आपला भाजून झालेला आहे. तर धना जिरा पावडर आहे, गरम मसाला आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घरगुती आहे आमचा, तो घालून घ्यायचा आहे. आपल्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट खात असाल त्यानुसार. हे मिक्स चांगलं करून घेऊया. हे मिक्स झालेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी गरम पाणी घातलेलं आहे आणि ते यामध्ये ओतून घ्यायचं. मिक्स करून घेऊया. आपल्याला जेवढं पाणी भाजीला करायचं आहे ग्रेव्ही, तर मी पातळच ठेवणार आहे भातासंग भाकरीसंग खाण्यासाठी. आता गरम पाणी यामध्ये आपण ओतून घ्यायचं आहे. आणि हा मसाला सगळा आपण चिकन ज्या भांड्यामध्ये शिजवलेला आहे त्यामध्ये ओतून घेणार आहे. आता ही उकळी आलं की आपण त्यामध्ये ओतूया. यामध्येच आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीरची 1 चमचा पेस्ट घालायची आहे. आता यामध्ये चांगली ती उकळल्यावर शिजून जाईल कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट. आता ही उकळी येऊन घेऊया. आपला मसाला सगळा चांगला छान उकळलेला आहे. आता हा आपण त्या भाजीमध्ये ओतूया. मसाला यामध्ये घालून घेऊया. परत आपल्याला याला उकळी काढायची. माझं स्टँड ना मोडलं याचं मोबाईल लावायचं, त्यामुळे एका हातात मोबाईल धरला आणि एका हातात मी रेसिपी दाखवते तुम्हाला, तेव्हा मला पूर्ण दाखवता येईना झाली.
आता सगळा मसाला आपण ओतून घेऊया यामध्ये. आता आपल्याला भाजीला चांगली उकळी काढून घेऊया. एक गंजणी चांगली उकळी काढून घ्यायची. भाजीला छान उकळी आलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. गॅस बंद करून देते. आता आपण चिकन खिमा करणार आहोत. त्याची रेसिपी बघूया. हा खिमा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 पाण्यानं. यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची. हे लावून एक अर्धा तास आपण याला ठेवणार आहोत. मिक्स करून घेऊया. हे अर्धा तास असंच ठेवूया. तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो मी चिरून घेते. मग आपण किंवा फोडणी घालूया. अर्ध्या तासानं आपण रेसिपी करायला वेळ झाकून ठेवते. तेल तापत ठेवलेलं आहे मी. कांदा घालून घेऊ. कांदा चांगला परतून घेऊ. गुलाबी कलर कांदा आपला परतून झालेला आहे. कांदा भरपूर घालायचा त्याला. मी 4 कांदे घेतलेले होते. टोमॅटो 3 घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. ते तर आपण छान आता परतून घेऊया. थोडंसं मीठ घालून घेऊ. कांदा आणि टोमॅटो मिक्स करूया. टोमॅटो पण आता चांगले शिजलेले आहेत. कांदा पण चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे. धना पावडर आहे, जिरा पावडर आहे, प्लेन लाल तिखट आहे, गरम मसाला आहे घरगुती आमचा आणि कोल्हापुरी मसाला आहे. तर हा घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता. यात फोडणीला खडे मसाले घातले तरी चालतात. तमालपत्र, खडे मसाले. पण आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे मी खडे मसाले काही घातले नाही. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे किमा. चांगला मिक्स करूया. तर यात घालायचं आहे गरम पाणी. आता किमा आपला खाली चिकटून राहतो मग. परत मिक्स करूया. किमा शिजायला काही वेळ लागत नाही. 10 मिनिटात तयार होतो. शिजण्यासाठी त्याला आपण पाणी घातलेलं आहे आणि मीठ घालायचं आहे. मगाशी पण आपण लावलेलं आहे मीठ. तिखटामध्ये पण मीठ आहे आणि थोडंच घातलेलं आहे. ते आपल्याला कसुरी मेथी थोडीशी हातावर चुरून घालायची. थोडीशी भाजून ठेवलेली होती तरी साधारण मऊच झालेली आहे. जे पाऊस आहे आमच्याकडे त्यामुळे हे शिजवून घेऊया ताटमध्ये. किमा आता झालेला आहे. गॅस बंद करते. वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची त्याच्यात. आता आपल्याला बनवायचे आहेत वडे. तर त्यासाठी मी आलं घेतलेलं आहे अर्धा इंच. लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेणार आहे. त्यांनी पेस्ट करून घेते. आलं लसूण कोथिंबीर बारीक करून झालेली आहे थोडी जाडसर. त्यात आता 4 मिरच्या घातलेल्या आहेत. त्या पण आता बारीक करून घेऊया. एक वड्यांचं पीठ आहे. जसं आपण भाजणी करतो तसंच केलेलं आहे. यामध्ये आपल्याला घालायचे तीळ, थोडीशी हळद घालून घ्यायची, थोडंसं लाल तिखट. आपण हिरवी मिरची घालणारच आहोत पण थोडंसं कलरसाठी आपण लाल तिखट घालणार आहे. आता आपण मिरची, लसूण, कोथिंबीरचं वाटण केलं आहे ते घालून घेऊया. 1-1.5 चमचा घातलेला आहे. चवीनुसार मीठ. आता हे मिक्स करून घेऊया आणि कोमट पाणी घालून ह्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला.
हे मळून घेते. चपातीचं आपण जसं मळतो त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता एक 10 मिनटं ठेवूया आणि मग आपण वडे करायला घेऊया. तेल मी इकडं तापत ठेवलेलं. आता वडे आपण करायला घेऊया. एक 10-15 मिनटं झाले. थोडंसं मळून घेऊया. सगळे वडे आपले आता तळून झालेले आहेत. आपण ताट लावून घेऊया. अशा प्रकारे आपले सगळे वडे झालेले आहेत. हे छान फुगलेले आहेत. तळून पण दाखवते. छान झाले. आता आपण ताट लावून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला चिकनची थाळी तयार झालेली आहे. ग्रेव्हीतलं चिकन आहे, खिमा चिकन आहे, भात केलेला आहे, तळणी ठेवलेला आहे, अंडा उकडून ठेवलेला आहे अर्ध, कांदा, काकडी, लिंबू आणि हे वडे केलेले आहेत. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अशा जर बेल येते ती ऑलवर तुम्ही प्रेस करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.